बहुजन विकास आघाडी हा तब्बल 30 वर्षाहून अधिक काळ वसई विरार शहरावर सत्ता प्रस्थापित करून असलेला पक्ष, पण काल त्याचा अनपेक्षित असा पराभव झालेला आहे. या पराभवाची आज आपण कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या सोबत आहेत रघुनाथ कळबाटे सर. रघुनाथ कळबाटे हे जनता दल सेक्युलर पक्ष जो आहे त्याचे शहर अध्यक्ष आहेत. वसईतल्या अनेक राजकीय घडामोडी त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यांना 40 वर्षांचा राजकीय त्यांचा कारकिर्दीचं संपन्नता असं आहे. आज आपल्यासोबत ते आहेत. आपण त्यांच्याकडून याच पराभवाची कारणं समजून घेत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. गाव गोंगाटमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, बहुजन विकास आघाडीचा जो अनपेक्षित असा पराभव झाला तो तुम्हाला अपेक्षित आहे का? नाही, याची कारणं अनेक आहेत. अनपेक्षित असं म्हणता येणार नाही. बरेच म्हणजे मागच्या 2 वर्षापासून आपण पाहिलं तर याची पावलं ही सुरुवात झालेली. तुम्ही बघाल तर गेली 15 वर्ष याची कारणं काय काय, त्या कारणाची काही ठळक वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला सांगतो. मागील 15 वर्ष तुम्ही पाहिलं तर ग्लोबल सिटीसारख्या मोठ्या वस्तीमध्ये पाण्याची टंचाई होती. तिकडे टँकर लॉबीने पाणी पुरवठा होत होता आणि त्या बाबतीत तिकडचा प्रचंड मोठा जन आक्रोश तुम्ही सतत पाहिलेला आहे. पत्रकार म्हणून तुम्ही तो अनुभवलेलाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की अनधिकृत बांधकामामुळे या शहरातले नालासोपारा शहरातले माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या ज्या 41 बिल्डिंग्स होत्या या कोर्टानेच अनधिकृत ठरवून त्यांना तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा जन आक्रोश पण तुम्ही पाहिलेला आहे. शहरामध्ये जवळजवळ फार मोठा वर्ग 41 बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या तर किती मोठा जन आक्रोश असू शकतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर या शहराचं जे ऐतिहासिक महत्त्व होतं या अनधिकृत बांधकामामुळे संपूर्ण जवळजवळ उद्ध्वस्त करून टाकलं आणि याची प्रतिकृती या 35 वर्षाच्या राजवटीनंतर ती उठणारच होती. परिवर्तन झालेलं आहे आणि ते सर्वसामान्य जनतेला मनात असलेली गोष्ट आता या ठिकाणी घडलेली आहे. याची कारणं यांच्यापासूनच सुरुवात झाली आणि महत्त्वाचं कारण जे राजकीयदृष्ट्या अत्यंत वाईट होतं की निवडणुकीच्या प्रक्रिया चालू असताना गुंड प्रवृत्तीने एखाद्या म्हणजे पक्षाच्या लोकांवरती आक्रमण करून त्यांच्यावरती हात उचलणे हा जो काही प्रकार होता ना, ह्याला आपण समर्थन करू शकत नाही. खरं म्हणजे त्या बाबतीतली प्रक्रिया पोलीस स्टेशनला तक्रार करणे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे अशी असायला पाहिजे होती. पण ते न करता एका वेगळ्या वृत्तीने तिकडे जन्म घेतला आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. नाही रघुबाई, ह्या झाल्या घडामोडी आत्ताच्या अलीकडच्या म्हणजे ह्या 15 दिवसातल्या, पण तुम्ही 40 वर्ष राजकारणात बघताय. तुम्हीही त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेल्या होत्या. 2014ची निवडणूक आपण जवळ बघितलेली आहे. तेव्हा तर तुम्ही सक्रिय होता आणि फ्रंट रूटला होता. पण तेव्हापासून 2014 पासूनची मुवमेंट जी आहे बहुजन विकास आघाडीची, त्याकडे तुम्ही कसं बघाल? म्हणजे आत्ताची ही चुका आहेत का अगोदरपासून? नाही, अगोदरपासूनच या गोष्टी घडत आलेल्या आहेत. हे चित्र एका दिवसात उभं राहिलेलं चित्र नाही. त्यांची निरंकुश सत्ता जी आहे, सत्तेचा दुरुपयोग बऱ्याच प्रमाणात झाला. मग ती महानगरपालिका असू दे, नगर परिषद असू दे किंवा आमदारकी आणि खासदारकी असू दे, या माध्यमातून जे जे काही प्रकार घडत गेले, मी तुम्हाला मगाशी बोललो की शहर हे ऐतिहासिक वास्तू म्हणून गणती व्हायला पाहिजे होतं. पण याचं बकालीकरण जे झालं हे यांच्या कारकिर्दीमध्ये झालं. जे काय अनधिकृत कन्स्ट्रक्शन झाली आणि त्या एका विशिष्ट लॉबीला खुश ठेवण्यासाठी जो काय प्रकार घडला त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगायला लागले. सर्वसामान्य नागरिकांची गरज काय तर अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्याबरोबर निगडीत असलेल्या इतर गोष्टी. तर आपण शहरामध्ये फिरलो तर आपल्याला एक निदर्शनाला येईल की आज त्या बाबतीत सगळेच नागरिक असंतुष्ट आहेत. त्यांना कुठल्याच सुविधा मिळालेल्या नाहीत. कधी पाण्यासाठी वणवण भटकलेले आहेत तर खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत. रस्त्यांच्या बकाल परिस्थितीमुळे अनेक ऍक्सिडेंट होऊन लोकांचा जीव गेलेला आहे. विद्युत वाहिनीच्या बाबतीत तुम्ही बघाल तर तुम्ही पाहिलेलं आहे की बरेच ठिकाणी जे त्यांचे ट्रान्सफॉर्मर ते उघडेनाकडे पडलेले आहेत त्याचे शॉक लागून अनेक वेळा लोक मेलेली आहेत. हे जे प्रकार आहेत ना, हे शहराचं सुंदरीकरण करणे किंवा शहराचा विकास करणे याच्यामध्ये मोडत नाही. आमदार आणि नगरसेवक याच्यामध्ये फार मोठी दरी आहे. नगरसेवकाची झालेली कामं आमदार म्हणून आमदारांच्या नावाने खपवणं हे म्हणजे आमदारकीचं काम म्हणता येणार नाही. रस्ता केला तर आमदारांनी केला, गटार केलं तर आमदारांनी केलं. अशा प्रकारची सुविधा ही खरं म्हणजे महानगरपालिकेची आहे. महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यांचं स्वतःचं एक आर्थिक बजेट आहे.
त्या माध्यमातून जनतेच्या पैशातून निर्माण केलेल्या सुविधा आहेत त्या असायला पाहिजे होत्या, त्या पद्धतीने झालं नाही. तिथे टेंडर प्रक्रियेमध्ये बरीच घुसखोरी करून माझा तो बाळा आणि दुसरा जो कार्टा अशा पद्धतीने राबवलं गेलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय शहराला फुटपाथ नाही आहे, चालण्याला लोकांना जागा नाही आहे, रस्ते एवढे छोटे आहेत की एक वाहन गेलं तर दुसरं वाहन जाऊ शकत नाही आहे. अशा परिस्थितीची वसई विरारमध्ये बकाल अवस्था निर्माण झालेली आहे. त्याचे परिणाम आज नाही तर उद्या होणार होते. आणि परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तुम्हालाही माहिती आहे. जे चांगलं दिसतं ते टिकून राहतं, ते दिसतं, पण जे वाईट आहे ते कुठे ना कुठेतरी पुढे येणार. ते आज आपण चित्र बघतो. सर, तुम्ही म्हणाले की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, पण ते परिवर्तन यायला इतका वेळ का गेला? तुमच्यासारख्या वरिष्ठांना या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. विरोधक म्हणून तुम्ही कधी कमी पडले का? बहुजन विकास आघाडीची स्वतःची अशी ताकद होती? नाही, इकडचं जर राजकारण तुम्ही पाहिलं, हे संपूर्ण राजकारण वसई तालुक्यातलं राजकारण हे अनधिकृत कन्स्ट्रक्शनच्या मागेच गुंतलेलं राहिलं. एक विशिष्ट लॉबी तयार झाली आणि त्यांच्या अधिपत्याखाली इकडे येणारा, मुंबईवरून एक सर्वसामान्य येणारा नागरिक हा त्यांच्या अधिपत्याखाली राहिला. त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी मतात परिवर्तन व्हायला पाहिजे होत्या त्या इकडे कधी घडल्या नाही. बिल्डर लॉबी जे सांगेल त्या बिल्डिंगमध्ये राहिलेला माणूस हा त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसला. त्याच्यामुळे जे मतांतर राजकारण होईल घाबरले असते तर इलेक्शन लढलो नसतो ना आम्ही. निवडणुका तर लढत होतो, पण जे परिवर्तन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने या इकडे व्हायला वेळ लागला. ही गोष्ट जरी खरी असली त्याला कारणं बरीच आहेत. त्याच्यामधले एक कारण हे की इकडनं संपूर्ण बिल्डर लॉबी की त्यांच्या ह्याला दावणीला बांधलेली, त्यांचं आर्थिक गणित त्याच्यामध्ये गुंतलेलं होतं. त्याच्यामुळे परिवर्तन थोडा वेळ लागला, पण झालेलं आहे. दुसरीकडे असं म्हटलं गेलं की विरोधक म्हणून तुम्ही जे होते, तुम्ही पण म्हणजे जे कोण जितके विरोधक होते त्यांना पण दावणीला बांधून ठेवलेलं होतं त्यांनी. असे सगळेच असतात असे नाही ना, असं नाही. आमच्यासारखे काही जण होते. राजकीय हितसंबंध हे सगळ्यांचे जोपासलेले असतात, पण कोण दावणीला बांधलेला नसतो. आम्ही लढताना तेवढंच देशाने लढत असतो. माणसांची दहशत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठेतरी अडवणूक झालेली असेल, मला जर पाणी मिळणार नाही या भीतीपोटी जर मी वेगळ्या ठिकाणी मतदान करणार असेल किंवा माझी बिल्डिंग तोडली जाईल म्हणून मी वेगळ्या ठिकाणी मतदान करणार असेल तर त्याच्यामध्ये फार मोठ्या वातावरणामध्ये निवडणूक होते असं होत नाही. आणि ते वातावरण आम्ही जवळून बघितलेलं आहे. मग अशी काय शक्ती घडली की एकाएकी परिवर्तन घडलं? एकाएकी परिवर्तन हे घडलेलंच नाही ना. केंद्रामध्ये बदल होत गेला, तसंच राज्यामध्येही बदल होत गेला. हळूहळू मुंबईवरून येणाऱ्या माणसाला इकडची असलेली परिस्थिती कळायला लागली आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी निदर्शनाला आल्या त्याच्यामध्ये बदल घडत गेलेला आहे. झटक्यात बदल तर झालेलाच नाही आहे. आणि कुठे ना कुठेतरी माणसं फार वेठीला धरलेली जात आहेत. आपल्याला मूलभूत गरजा ज्या असायला हव्यात त्या मिळत नाही आहेत. या गोष्टी बघितल्यानंतर तो बदल झालेला आहे. नाही, पण हे झालं आता ठीक आहे, आपण एक समजू शकतो की लोक कंटाळलेली होती, लोकांनाच परिवर्तन हवं होतं. पण ह्या सगळ्याला पूरक जे ठरलं ते बहुजन विकास आघाडी मधील अंतर्गत फूट जी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? बरोबर म्हणताय तुम्ही बघाल तर एकछत्री कारभार होत असताना बऱ्याच लोकांवरती अन्याय होतो. या इकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण गेली 35 वर्ष आम्ही बघतोय की नगरसेवक जो एकदा निवडून आला ना तो शेवटपर्यंत तोच नगरसेवक आहे. वेगळा चेहरा देण्याचा कधी प्रयत्न झाला नाही. याचा अर्थ सरळ आहे की फार ताकदीने काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना डावललं गेलेलं आहे. अच्छा. आणि त्यात तुम्ही यावेळी बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडीचे कर्ता म्हणता येतील राजीव यशवंत पाटील यांच्यावरती 15 दिवस चालू असलेली जी चर्चा होती त्याचाही परिणाम या गोष्टीवरती झालेलाच आहे. पण ती चर्चा त्याच्या अगोदरही होती, पण ती कधी अशी थेट अशी झाली नव्हती. आणि त्याच्या प्रतिक्रिया ज्या उमटायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने उमटलं नाही. त्याच्या मनात ते होतं ते सतत चाललेलं. बऱ्याच पत्रकारांनी त्यांची मुलाखत पण घेतली, त्याच्यामध्ये ते पण स्पष्ट बोललेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे परिणाम जे होणार होते ते लोकांवरती झाले. पण त्याच्या उपरही असं झालं ना की ग्लोबल सिटीला एक आता निवडणुकीच्या अगोदर एक सभा झाली, त्याच्यात आमदार जे खात्रीने सांगतात की माझा कार्यकर्ता जो आहे तो मला निवडून देईल, किंवा तो कार्यकर्ता म्हणून तुम्ही कोणाला पकडता? कोण आहेत ते कार्यकर्ते? नाही, कार्यकर्ते कमी पडले. कार्यकर्ते सगळ्याच पक्षामध्ये असतात. मी तुम्हाला त्याच्या अगोदर म्हणूनच सांगितलं की चेहरे जे बदलायला पाहिजे होते, प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे होती, ती संधी माझं म्हणणं मी सांगते की त्या पक्षाकडून मला वाटतं वेगळ्या लोकांना मिळालीच नाही. अनेक वर्ष 30-30, 40-40 वर्ष काम केलेली लोक पण आज पण कार्यकर्ता म्हणून जर घंटे होत असेल ना तर हा असंतोष कुठे ना कुठेतरी बाहेर येतो. म्हणजे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार नाही किंवा त्याला डावललं जाणं, त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे
काम असताना आणि सगळ्यांबरोबर जनसंपर्क चांगला असताना पण जर त्यांना संधी मिळणार नसेल बरोबर. तर तो असंतोष असेल कुठे ना कुठेतरी बाहेर येतो आणि त्याचे प्रकार आपण बघतो. हेच कारण काही लोकांनी पुढे केले की 2020 नंतर जेव्हा प्रशासक बसले महापालिकेमध्ये तेव्हा तुम्ही बघता का नगरसेवकांची त्यांची कनेक्टिव्हिटी तुटली जनतेशी? आहे ना. काही कसं होतं की बरेच वर्ष ती सत्ता हातात मिळाल्यानंतर एक थोडी वेगळ्या प्रकारची भूमी पण लोकांमध्ये येते. तर बऱ्याच नगरसेवक म्हणजे काही लोक तर माणसं धरून चालतात, पण काही नगरसेवक असे आहेत ते माणसं जोडण्याच्या ऐवजी माणसं तोडण्याचे काम करत होती. अच्छा. त्याचे परिणाम हे शहरामध्ये आणि त्या पक्षाला पण भोगायला लागतात. मग त्याचा की कुठलाही पक्ष असो, एखादा विशिष्ट माणसाचा सतत वावर असेल 30-35 वर्ष आणि हवं असलेला जर विकास, जनतेला हवा असलेला विकास जर त्या ठिकाणी होणार नसेल तर मग त्याचे परिणाम होणार ना. सर, तुम्ही जेव्हा विकासाचा मुद्दा उपस्थित करता, मला आठवतंय की मागे एकदा तुम्ही त्याच विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही काही त्रुटींवर वसई विरार मधलं बोट ठेवलेलं होतं. तुम्हाला कशा पद्धतीचा विकास अपेक्षित होता जो बहुजन विकास आघाडी देऊ शकली नाही? आणि माझं या बाबतीत म्हणणं आहे की माझ्यासाठी केंद्रबिंदू ही जनता आहे. या इकडे असलेली जनता जी आहे ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोडणारी आहे. त्यांना फार मूलभूत गरजा हव्या असतात, अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्याबरोबर असलेली इतर सगळ्या गोष्टीमध्ये काय येणार तर वीज येणार, रस्ते येणार, सांडपाण्याचा पावसाळ्यातला असलेला सांडपाण्याचा त्याला सुरक्षितता हवी, हा यामागचा एक हेतू आहे. पण तुम्ही पत्रकार असल्यामुळे सगळीकडे फिरता, तुम्हाला या गोष्टी खरोखर आढळतात का? तुम्ही जर मानवेल पाड्यामध्ये गेलात आज जी बकालपणा तिकडे झालेला आहे, तिकडे जो रस्ता ज्या पद्धतीने करण्यात आलेला आहे तो लोकांना अपेक्षित नाही. तिकडे तर उद्या काय झालं पण मला वाटतं जीवितहानी जास्त होईल आणि मनुष्यहानी जास्त होईल. म्हणजे मनुष्यहानी जास्त होईलच, पण इतर कुठल्या सुविधा तर नसल्यामुळे त्याची हे पण नाही होणार. अशा पद्धतीने विकास लोकांना नको आहे. अच्छा. लोकांना छत्रचं हवं आहे, पण त्याबरोबर बाकीच्या गोष्टी हव्यात ना. पाण्यासाठी जर तो वणवण भटकणार असेल तर हा विकास नाही म्हणता येणार. आजच्या घटकेला पण पाण्यावरच राजकारण चाललंय, जे आम्ही 35 वर्षापूर्वी बघितलेलं पाण्याचं राजकारण. आजही पाण्याभोवतीच राजकारण आहे, नाहीतर ग्लोबल सिटीला पाणी मिळालं असतं. नाही, पण ते तर त्यांनी आता तर सांगितलेलं की आम्ही पाण्याची परिपूर्ती केली आहे, लोकांना टाक्या ओसाड पडलेल्या आहेत. मी नाही म्हणालेलं आहे, अनेक वेळा आंदोलक रस्त्यावरती आलेले आहेत, महानगरपालिकेला घेराव घातलेला आहे, हे तुम्ही स्वतः कव्हर केलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. हे का माझ्या तोंडाने म्हणायची गरज नाही आहे. लोक जेव्हा रस्त्यावरती उतरतात, एक सोसायटी जर लाखांनी जर टँकरचे पैसे भरत असेल याचा अर्थ सरळ आहे की तिकडे पाणी नाहीये. बरं. मग हे जे आपल्याला कळलं ते संबंधित म्हणजे जे वरिष्ठ आहेत बहुजन विकासाकडे ते समजून घेण्यात कमी पडले का या गोष्टी? का त्यांना त्यांच्या पक्षातील काही वरिष्ठांनी पोहोचवल्याच नसतील? नाही, कसं आहे, कार्यकर्ता अभिप्रेत आहे का? अर्थकारण हा फार मोठा भाग या तालुक्यासाठी आहे. अर्थकारण या गोष्टीतून सतत अर्थकारण घडत आलेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाल तर महानगरपालिकेमध्ये पण अर्थकारणाशिवाय काहीच हलत नाही. हे सगळ्या जनतेला माहिती आहे की काहीतरी, आणि तेच अर्थकारण याला कारणीभूत ठरलं. अच्छा. ज्या ठिकाणी सुविधा असायला पाहिजे ते सुविधा देणं कठीण आहे का? त्या मूलभूत गरजामध्ये येतात की नाही गोष्टी? पाणी ही मूलभूत गरज आहे, रस्ता ही मूलभूत गरज आहे, असायलाच पाहिजे. ती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मी कशी देईन याच्याकडे कळत नाही ना. बाजूला पाणी आहे पण त्या ग्लोबल सिटीमध्ये नाही. अच्छा. हे कारण तर असू शकत नाही. बरोबर. टाक्या जर तुम्ही बांधल्या तर त्या टाक्यांमध्ये पाणी जायला हवं होतं. खरं आहे. हे कारण असू शकत नाही की बाबा त्यांची इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती त्यांनी का केली तर त्याच्या मागे असलेलं अर्थकारण असू शकतं. तुम्ही मगाशी टेंडर म्हणजे महापालिकेचा अल्टिमेट उल्लेख केला, तर महापालिकेच्या माध्यमातून बाकीची गोष्टी घडत असतात. आमदार फंड जरी आला तरी त्याचा विनियोग हा महापालिकेच्या माध्यमातून होतो. बरोबर. तर तिथली जी टेंडर प्रक्रिया आहे किंवा त्यातली जी टक्केवारी आहे त्याचाही सातत्याने प्रचारात उल्लेख झालेला होता. तुम्हाला यात तथ्य वाटतं का? बघा, हे तथ्य म्हणजे ती सत्यताच आहे. निरंकुश सत्ता असली तुम्हाला माहिती आहे की महानगर इकडे आमदारही तेच, एकडे खासदारही त्यांचेच होते, त्याचबरोबर 105 नगरसेवकही त्यांचेच होते. त्याच्यामुळे हा प्रकार घडणे अपेक्षित आहे. अच्छा. निरंकुश सत्ता असली की त्याचा दुरुपयोग काही प्रमाणात होतो ना, त्या प्रकारे झालेला आहे. इकडे बऱ्याच वेळा टेंडर्स घोटाळे झालेले आहेत. जी कामाचे टेंडर निघालेले ते काम पूर्ण झालेलं नाही पण त्याची पाठराखण केली गेलेली आहे. असे प्रकार आपल्याकडे, तुम्ही मला दाखवा एक रस्ता दाखवा ज्याचं पूर्ण डांबरीकरण कधी झालेलं दाखवा ना. हे कशाचं प्रतीक आहे की जे काम असायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. तुम्हाला अनेक रस्ते मी विरारचे दाखवेन
की तिथे रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण झालेलं एकही रस्ता गेल्या 15 वर्षात तुम्हाला सापडणार नाही. पश्चिमेला होतं, प्रत्येक वर्षी डांबराची चादर चढवली जाते, पण ते मॅरेथॉन असते म्हणून. अदरवाईज तुम्ही मला पूर्वेला बघाल तर मला एकही रस्ता एवढ्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वर्ष मी स्वतः बघितलेला नाही की तो पूर्ण रस्ता डांबरीकरण केलेला आहे. आणि केला असेल तर तो वर्षभर पण टिकलेला नाही, एखादा असेल तर कुठल्याही रस्त्यावर तुम्हाला मी पॅचवर्कच दाखवेन. अच्छा, ह्याचं कारण काय असू शकतं? टेंडर फक्त पॅचवर्कच निघतं का 15-20 वर्ष? असं तर होत नाही. बजेट आहे, त्या बजेटप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. त्या आरक्षित जागा डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या, त्या आरक्षित जागेचं आता अस्तित्व काय? शून्य आहे. हे का झालेलं आहे आणि कोणी हजम केलेलं आहे? त्याचंच उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की 41 बिल्डिंग, बरोबर, नगरसेवक सीताराम गुप्ता होता. ते बांधताना त्याला पाठबळ कोणी दिलं? ते जर झालं नसतं तर आज सर्वसामान्य नागरिक उद्ध्वस्त झालं नसतं आणि त्याचे परिणाम शेवटी मतदानावरती होणार. त्याच झालेले आहे. मी आता जे म्हणतो ते कोणाची टीका करायची म्हणून नाही, पण वस्तुस्थिती आली पाहिजे. टीका करतच नाहीये, वस्तुस्थिती आपण. कारण कसं होतं की बहुजन विकास आघाडी हा एकाधिकारशाही ठेवून असलेला पक्ष आहे, प्रचंड ताकद होती, आजही आहे. हा, आजही आहे. तरी पण असं म्हणतात की ही जी आता हार जी झालेली आहे, हितेंद्र ठाकूर इतक्या सहजासहजी हार मानतील त्यानंतरही नाही. एवढ्या 35 वर्ष सत्ता काबीज करून ठेवल्यानंतर एवढ्या सहज हार कशी काय मानतील? त्यांची सत्ता आणि त्यांना मिळालेली मताधिक्य हे तर ते पटकन आता गपचूप बसतील अशातला भाग नाहीये. अच्छा, लढवई आहेत ते लढणार, पण याचा अर्थ विरोधक आता पुढे काही करणार नाही असं होणार नाही. तेही काही ना काहीतरी विकास करतीलच ना. आम्ही जरी कुठे सत्तेत नसलो तरी घडामोडी या बघत असतो. आज ह्यांनी केलेल्या चुकांचे परिणाम त्यांना भोगायला लागलेले आहेत. उद्या त्यांच्या चुका झाल्या तर पुन्हा 100% येणार. सर, तुमचे त्या पक्षामध्ये काही मित्रमंडळी आहेत जसे आपली पण आहेत. आम्ही अजात शत्रू. हा, अजात शत्रू आहात. तुम्हाला येत्या काळात बहुजन विकास आघाडीतले कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांचे नगरसेवक घ्या किंवा अन्य जे वरिष्ठ आहेत ते शहाणपण घेतील का आणखी ह्याचे आपल्याला वेगळे? सत्ताधाऱ्याने याच्यातून शिकलंच पाहिजे. राजकारण हा शिकण्याचाच भाग आहे. रोज काहीतरी घडत असतं आणि रोज त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. याच्यामध्ये जर वेगळे पण दाखवायचं असेल तर त्यांना चेहरे बदलावे लागतील. तेच चेहऱ्याने लोक कंटाळले आहेत, कारण तेच चेहरे आले आणि 30-35 वर्ष मला कोण हलवू शकणार नाही. एकदा डोक्यात वारा गेला की ते कोणावरही कसेही वागतात. त्याचे परिणाम हे तुम्हाला नगरपालिका आपल्या निवडणुकीमध्ये दिसले आणि हे जर तेच चेहरे लागले तर या नगरपालिका निवडणुकीत पण दिसणार. त्याच्यामुळे सत्ता पलटेबरोबर चेहरे पलट पण झाला पाहिजे. अनेक कर्तबगार लोक आहेत त्यांच्यामध्ये, ते पुढे आले पाहिजेत, त्यांना चान्स मिळाला पाहिजे. असं म्हटलं गेलं की ते जे खरे कार्यकर्ते आहेत ना ते वरिष्ठांपर्यंत कधी पोहोचलेत नाहीत. मधलं असं म्हणेन की कदाचित पोचून दिले जात नसेल, माझ्याकडे का नाही आला, तिकडे का गेला, हा, अशा पद्धतीचं असं होऊ शकतं. या सगळ्या फाटाफुटी ह्या सगळ्या तुम्ही ह्याला जेव्हा मोठी माणसं जरा वेगळी भूमिका राबवायला लागतात ना तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या असाव्यात. अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचंच झाले तर नानांचं म्हणजे राजू पाटील यांचं जे 15 दिवस चालले ना हे त्याचंच एक प्रतीक असू शकतं ना. अच्छा, एखादा एक वरिष्ठ आहे आणि एका कनिष्ठ याच्यामध्ये आत्ता आलेल्या याच्यामध्ये खाली हाताखाली जर काम करण्याची वेळ आली तर तो नाही करणार ना. प्रत्येकाला प्रतिष्ठा नावाची गोष्ट असते. बरं सर, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे. जर समजा नानांना जर त्यावेळी त्यांची संधी मिळाली असती तर ह्या रिझल्ट मध्ये काही वेगळे पण दिसू संधी पण त्यांना जर ते आमदारकीसाठी इच्छुक होते, जर त्यांना तिथे रिप्लेस केलं गेलं असतं नालासोपाऱ्यामध्ये तर हे आपल्याला वेगळे परिणाम दिसले असते का? वेळ गेल्यानंतर मग ते परिणामांच्या ना या गोष्टी होतात. त्यांनी सुरुवातीला जेव्हा अपेक्षा केली तेव्हा जर केलं असतं ना तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं. म्हणजे नाना स्कोप होता पण त्याच्यानंतर नाराजी झाल्यानंतर बरेच परिणाम होतात ना, ते परिणाम आता आपल्याला दिसतात. जेव्हा जी गरज असते ती गरज त्याच वेळी पूर्ण केलेली कधी चांगली असते. त्यांनी जेव्हा अपेक्षा निर्माण केलेली त्यावेळी त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतं, आजही आहे, पण त्याचे परिणाम होण्याऐवजी दुष्परिणाम जास्त. सर, आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही संभाव्य परिणाम कसे बघतात? की एक असं म्हटलं जातंय की बहुजन विकास आघाडीतून म्हणजे एक गट जो आहे तो भाजपमध्ये जाऊन पुन्हा आपली एक सत्ता प्रस्थापित करू शकेल. तुम्हाला काय वाटतंय? होऊ शकतं, कारण नानांनी जी इच्छा, राजू पाटीलनी जी इच्छा व्यक्त केलेली ना ते त्या भूमिकेमध्ये मला वाटतं काही
ठराविक कारणामुळे थांबले असतील, पण ते बीजेपी मध्ये समजा गेले तर एक वेगळं अस्तित्व निर्माण होईल इकडे. अच्छा, धन्यवाद सर, तुम्ही आपल्याशी गप्पा मारल्यात. येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच की आपलं वसई विरारचं राजकारण कशा पद्धतीने जाते. आपण सगळ्यांनीच आता वाट बघायला हरकत नाही. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद.